ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये नेणार आहेत। आज दुपारी 3 वाजता वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये त्यांना नेलं जाईल। पुढील 3 दिवस या नगरसेवकांचा मुक्काम हा वांद्र्याच्या या ताज लँड्स एंड हॉटेलमध्येच असणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय नेमकी ही रणनीती? प्रज्ञा, शिवसेनेचे 29 आमदार नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि या 29 नगरसेवकांना ताज लँड एंड्स हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे। दुपारी 3 वाजता हे सगळे नवनिर्वाचित नगरसेवक पुढील 3 दिवस ताज लँड एंड ह्या हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत। एकंदरीत खबरदारी जी आहे ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं घेतली जाते। कुठच्याही प्रकारे या नगरसेवकांना आमिष येऊ नये किंवा वेगळ्या पद्धतीचे प्रलोभनं जी आहेत ही या नगरसेवकांना दिली जाऊ नये, त्याच्यासाठी एक खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचं कळतंय। मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेला हे नगरसेवक फुटण्याची भीती आहे का, अशा पद्धतीची चर्चा जी आहे ही आता सुरू झालेली आहे। इतकी खबरदारी का घ्यावी लागते हा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण का महायुती म्हणून निवडणुकीला हे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष समोर गेले होते। स्पष्ट बहुमत या दोन्ही पक्षांना आहे आणि असं असताना सुद्धा अशा पद्धतीचा खबरदारी म्हणून निर्णय घेतल्यामुळे पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स जे आहे हे सुरू होते की काय, अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे। त्यामुळे जे शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आलेले आहेत या नगरसेवकांना पुढील 3 दिवसांसाठी ताज लँड एंड हॉटेल्समध्ये ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे याचा वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा आता होऊ लागलेल्या आहेत। भाजपला एक विश्वास होता की आपल्या जागा किमान 110 पर्यंत निवडून येतील, मात्र भाजपकडनं 90चा आकडा जो आहे तो सुद्धा पार करता आलेला नाही आहे। त्यामुळे भाजपला शिवसेनेची मदत घेऊनच मुंबई महापालिकेची सत्ता जी आहे ही काबीज करता येणार आहे। तर दुसरीकडे ठाकरे बंधू सत्तेपासनं काहीसे लांब आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण का जर काँग्रेस मदतीला आली तर जवळपास 20 ते 22 जागांचा फरक हा दिसून येतो आणि यामुळेच कुठेतरी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडनं कळतंय। त्यामुळे दुपारी 3 नंतर पुढील 3 दिवस शिवसेनेचे नगरसेवक हे ताज लँड एंड हॉटेलमध्ये असणार आहेत। प्रज्ञा, तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।